जय भीम नमो बुद्धाय. मित्रांनो, इतिहास हा फक्त राजा महाराजांच्या कथा सांगण्यासाठी नसतो, तर इतिहास असतो शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महामानवांच्या संघर्षाची साक्ष देण्यासाठी. 20 मार्च 1927 महाडची ती पावनभूमी हजारो वर्षापासून एका मोठ्या मानवी समूहावर अस्पृश्यतेचे कलंक लावून त्यांना पशुपेक्षाही हीन वागणूक दिली जात होती. अशा भीषण अंधारात जेव्हा साऱ्या वाटा बंद होत्या, तेव्हा एक शूर सेनापती हातात क्रांतीची मशाल घेऊन उभा राहिला. ते नाव होतं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, ज्यांनी ठरवलं होतं की आता फक्त मागण्या करून चालणार नाही, तर हक्क हिसकावून घ्यावे लागतील. रणांगणांची निवड महाडच का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महाड युद्धभूमीची महाडचीच निवड का केली असेल? कारण महाड ही कोकणातील त्या शूरवीर महार सैनिकांची भूमी होती, ज्यांच्या पूर्वजांनी कोरेगावच्या लढाईत आपल्या शौर्याने जगाला थक्क केलं होतं. ज्यांच्या रक्तातच निर्भयता होती, अशा या शूरवीरांना संघटित करून बाबासाहेबांना सामाजिक क्रांतीचा पाया रचायचा होता. दुसरीकडे कायद्याची बाजू भक्कम होती. राव बहादूर सी.के. बोले यांनी मांडलेला ठराव कागदावर मंजूर होता, पण सनातनी मानसिकतेने तो पायदळी तुडवला गेला होता. बाबासाहेबांना कळून चुकलं होतं की कायदा हातात असून चालत नाही, तो अंमलात आणण्यासाठी मनगटात रग आणि काळजात वाघाचं काळीज असावं लागतं. 19 मार्च समतेचा महामंत्र. 19 मार्च 1927 महाडमध्ये जणू जनसागराचा महापूर लोटला होता. कुलाबा जिल्हा परिषदेचे बहिष्कृत परिषदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले. व्यासपीठावर बाबासाहेब उभा होते आणि त्यांच्या शब्दातून जणू वज्रप्रहार होऊ लागला. ते गरजले, ओळखा आपली शक्ती, आता गुलामीचे दिवस संपले आहेत. स्पृश्यांच्या जोखडात जगणं सोडा, शिक्षण घ्या, उच्च पदावर जा, राहणीमान सुधारा. जर सन्मानाने जगायचं असेल तर संघर्षाला घाबरू नका. त्यांच्या या का आवाजाने हजारो दबलेल्या काळजामध्ये आत्मसन्मानाची वीज चमकली. तो केवळ संदेश नव्हता, तर तो गुलामांना माणूस म्हणून जगण्याचा दिलेला आदेश होता. 20 मार्च तो क्रांतीचा ऐतिहासिक क्षण, आणि मग उजाडली ती ऐतिहासिक 20 मार्चची सकाळ. सामूहिक निर्णय झाला. चौदार तळ्यावर जायचं आणि हक्क गाजवायचा. हजारो लोक निघाले. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जणू एखादा सेनापती आपल्या सैन्याला विजयाकडे घेऊन जात आहे. रस्ता अडवण्याचा प्रयत्न झाला, नजरांनी दहशत बसवण्याचा प्रयत्न झाला, पण त्या दिवशी कोणाची हिंमत नव्हती जो या वादळाला अडवू शकेल. तळ्याच्या काठावर बाबासाहेब थांबले. समोर ते पाणी होतं जे जनावरांना पिता येत होतं, पण माणसांना नाही. बाबासाहेबांनी हळूच खाली वाकून आपल्या ओंजळीत पाणी घेतलं आणि गटगट ते पाणी प्रशान केलं. तो केवळ पाण्याचा घोट नव्हता, तर तो हजारो वर्षाच्या परंपरेच्या छाताडावर मारलेला एक प्रहार होता. तो पाण्याचा थेंब म्हणजे समतेचा अभिषेक होता. बाबासाहेबांनंतर हजारो अनुयायांनी चौदार तळ्याचं पाणी प्यायलं आणि जगाला ओरडून सांगितलं की आम्ही आता स्पृश्य नाही, आम्ही स्वतंत्र भारतीय आहोत. सनातन्यांचा हल्ला आणि सेनापतीचा संयम. विजय मिळवला, पण सनातन्यांना तो सहन झाला नाही. झुंडीच्या झुंडी धावू लागल्या. लाठ्या काठ्यांनी आंदोलनकर्त्यांना मारहाण झाली. रक्त सांडत होतं, लोक जखमी होत होते, सैनिकांचे हात शिवशिवत होते. पण एक इशारा मिळाला तर महाडचं चित्र वेगळं असतं. पण येथेच बाबासाहेबांच्या कुशल सेनापती असण्याची साक्ष मिळते. त्यांनी आदेश दिला, प्रतिहल्ला करू नका, आपली लढाई कायद्याची आहे, हिंसेची नाही. त्यांनी आपला विजय न्यायाचा आणि सत्याच्या बळावर मिळवला होता. सनातन्यांच्या लाठ्यांपेक्षा बाबासाहेबांचा संयम अधिक ताकदवान ठरला. सरकारला दखल घ्यावी लागली. गुन्हेगार जेलमध्ये गेले. हा केवळ पाण्याचा विजय नव्हता, हा मानसिकतेचा विजय होता. निष्कर्ष, क्रांतीचे शुभ फलित ठरले. महाडच्या या रणसंग्रामाचे देशाला नवा नेता दिला आणि समाजाला नवी ओळख. यामध्ये अनंतराव चित्रे, सुरबा टिपणीस
यासारख्या स्पष्ट मित्रांनीही मोलाची साथ दिली. हे दाखवून दिले की ही लढाई मानवी मूल्याची आहे. आज आपण जे ताठ मानेने जगत आहोत त्याचे मूळ त्या महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्यात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या त्या शूर सेनापतीने जर तो पुढाकार घेतला नसता तर आजही आपण गुलामीच्या अंधारात असतो. म्हणून लक्षात ठेवा, महाडचा सत्याग्रह ही केवळ घटना नाही, ती एक जिवंत प्रेरणा आहे जी आजही आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती देते. जर हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, मित्रांशी शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा